रेड संघ टॉस जिंकल्यानंतर मित्र प्रथमतः क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय मित्र रेड लगेच चालू कर मॅचला लगेच सुरुवात करतो आपण मित्र जयराज आणि मित्र अजिंक्य पुन्हा एकदा थोडी सज्ज झाले मैदानामध्ये खेळण्यासाठी या साइडला फटका चांगला खेळलाय आणि मिळतोय पहिलाच बॉल बैठक देख गुटना टेक तमाशा देख जयराजने दाखवलाय इथे मात्र पहिलाच बॉल फायनलची मॅच कशी असते आणि धावा करावे लागतील समोर आहे दादा संघ रेड किंग संघासमोर खेळायचं आहे धावा करावे लागतील तेवढ्या आणि पहिल्याच बॉलवर जेपीला पहिलाच चौथा इथे मात्र ठोकताना पाहायला भेटलाय नो बॉल त्याच्यावर एक बॉल आणि 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले फायनलची मॅच मेगा फायनल तुमच्या दोन पाहायला भेटेल समर्थनगर समर्थनगर प्रीमियर लीग 2025 ही फायनलची मॅच तुमच्या भेटीला आली आहे यासाठी सकाळपासून या ट्रॉफीसाठी इथे मात्र झगडत असताना आता कोण ही ट्रॉफी उचलणार आहे येणारा फक्त बॉल तुम्हाला सांगेल इथे मात्र अजून एकदा चांगला फटका पाहायला मिळाला क्लिक आणि मात्र क्षेत्ररक्षक तिथे मात्र झोपून दिला अनिकेतने आणि चांगला बॉलला एफर्ट दिलाय अडवलाय नाहीतर बॉल अबाक्याचा बाहेर होता नाहीतर बॉल समरसचा बाहेर गेला असता 4 धावांसाठी अकरा धावा धाव फलकावर 11 धावा धाव फलकावर लागले चांगली बॅटिंग होताना पाहायला बघतो अबाक्याच्या बाहेर येते जयराजची विकेट इथे मात्र आपल्या करून दिले जेपीने धाव संख्या धाव फलकावर पोचले 11 धावा धाव फलकावर लागले 4 बॉल झालेत आतापर्यंत चांगला फटका 1 धाव इथे कंप्लीट केली जाते 12 धावा धाव फलकावर लागले स्ट्राईकवर आता बराच वेळ अनिकेत पाहायला भेटतो अजिंक्य फेकी होईपर्यंत एकच धाव कंप्लीट केली 13 धावा धाव फलकावर लागले म्हणजे एक ओव्हर संपलं आणि 13 धावा धाव फलकावर लागले जवळजवळ या संघासमोर तुम्हाला 49-45 ही धावा ठेवणं गरजेचं आहे या संघासमोर कारण चांगले बॅट्समॅन आहे जेपी सारखा बॅट्समॅन तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यानंतर ऋषी आहे तेजसला तुम्ही पाहू शकता नंतर ध्रुवला देखील पाहू शकता चांगली बॅटिंग ध्रुव देखील करतो म्हणजे 25 धावा किंवा 49 धावा किंवा 50 धावा धाव फलकावर राहाव्या लागतील जरी मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर फेकी होईपर्यंत मात्र सुरक्षित आपल्या प्रत्येक क्रीज मध्ये इथे मात्र फलंदाज अजिंक्य इथे मात्र फलंदाज पोचलाय कॅप्टन इथे मात्र स्वतः फलंदाजीसाठी दाखल झालाय धावा कराव्या लागतील स्कोर मध्ये पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि परंतु मिळतोय ऋषी मात्र वाईट बॉल फेकण्याचं काम करतो आणि वाईट बॉल मिळाला फटका चांगला होता आणि ध्रुवने देखील तेवढी कमाली कामगिरी केली ध्रुव सकाळपासून धावतोय आणि इथे मात्र बॉल अडवण्याचं काम इथे मात्र ध्रुवने केलंय खूप धावलाय सकाळपासून आणि आता मात्र तो त्याला मॅच फायनल पर्यंत आणायची होती लुक शॉट पाहिला टाइम नाही भेटलाय वेगाचा फ्लो आणि बॅटचा साऊंड टाइम जुळलाय मंत्र जुळलाय दोघांचा संयम जुळलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ 4 धावा 20 धावा
हा फलंदाज खतरनाक आहे, कारण की सकाळचा तो फ्लो ऑन साइडला पाहिलात ना अतिशय जोरात करतो आणि तो बॅटला इथं मात्र सरळ पाठवून दिलाय. 4 धावा अजिंक्यच्या बॅट मधून अजून येताना पाहायला भेटले. अजिंक्य 6 बॉल 3 बॉल फेस केले, 6 धावा आता बॅटिंग आले, धावा थांबावे करावे लागतील. इथं मात्र सोडलाय नो बॉल, इथं मात्र दंडित केलं, गोल झाला आणि अजून एक बॉल ऍड केले. जर 21 धावा फलकावर लागल्या, म्हणजे फाईट स्कोर उभा करायसाठी जशी धावा पाहिजे होती ती धावा इथं मात्र आली. इथं मात्र मिस फील पाहायला भेटले आणि 2 धावा. आता मात्र ऋषी सांगतो की बॉल पकडायचा कुशल मुवमेंट आहे, फायनलची मॅच आहे, धावा अडवावे लागतील. 23 धावा फलकावर लागले. बैठक करायचा होता, मारायचा होता ऑन साइडला, आता म्हणजे फटका संपलाय. तो शेवटचा बॉल असेल, स्पेल बदला, व्हाईट बॉल, अजून एक व्हाईट बॉल. आणि अजून वेगाने केलाय अनिकेतच्या डोक्यावरून. इथं मात्र अजिंक्यची बॅट एवढ्या जोराने फ्लो करते, बॉलला थांबायला देत नाही आणि बॉलला सरळ पाठवलाय. इथे अजून एक अनिकेतच्या बॅट मधून येतोय. 4 धावा 28 धावा. काय चालले बॅटिंग भावा आणि अजिंक्यने ठोकले 4 धावा 28 धावा 28 धावा. मस्त स्कोर चाललाय, कारण की समोर संघ आहे रेड किंग संघासमोर. तुम्हाला धावा करायच्या आहेत आणि तशा धावा आल्या. अजिंक्य जोपर्यंत मैदान थांबेल तोपर्यंत धावा येणार, या शंका नाहीये. नो बॉल. इथे पंचांनीला बॉल दंडित केले, जेपीला सांगितलंय की हा बॉल नो बॉल असेल. कॅप्टन निखिल यांच्यामध्ये चाललेला हा ताळमेळ कुठेतरी चांगला होताना पाहायला भेटतो. 31 धावा झाले. यावेळेस व्हाईट बॉल. काय चाललंय म्हणजे ज्या अगोदर दादा संघ होता धावा देत नव्हते, आता मात्र धावा वरतात. पेशवाला फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये अशा मुवमेंट होणे गरजेचं आहे आणि त्याच्या ऊर्जा होते. 32 धावा झाले, नक्कीच हा योग्य सामना होणार, यात काय शंका नाही. 32 धावा झाले धावफलकावर. अजून एक नो बॉल. इथे मात्र जेपीचं काय चाललंय, ज्या अगोदर एक संयमी गोलंदाज म्हणून जेपीला ओळखला जायचा तो जेपी आता मात्र खराब कामगिरी करतोय. इथे मात्र नो बॉल अजून येतोय. ऑन साइडला आता स्ट्राइक मात्र अजिंक्यने राहील, कारण की अजिंक्यने त्याच्या बॅट मधून 2 चौकार असे टोकलेत ना, एवढ्या जोरात फ्लो, चाबूक शॉट ज्याला म्हटलं जातं तसे शॉट पाहायला भेटले. अजून एक धावा 35 धावा धावकाडवर. तिसरं षटक चालू आहे आणि धावा आले आतापर्यंत 35 धावा. ऑन साइडला 36 धावा धावफलकावर. एक धावसंख्या येत आहेत, धावा थांबत नाही, धावा येत आहेत, धावा येणे गरजेचं आहे आणि 36 धावा धावकाडवर जाऊन पोहोचले. ते बघा आमचे लहान छोटे प्रेक्षक, बघा आमचे लाडवर्ग झाडाशी खेळत होते. मात्र इथे अजून एक फटका चांगला अजिंक्यच्या बॅट मधून, स्ट्रेट अँड ड्राईव्ह. अजिंक्य नावाचं वाद मैदान जिंकताना पाहायला भेटतंय आणि येतोय सरळ 4 धावा. अजिंक्य ऑन फायर. 40 धावा धावफलकावर लागले आणि एक विकेट फक्त गेलाय आणि अजिंक्य समर्थनगरचं हे मैदान गाजवते. एक विकेट पडलाय, एक बॉल शिल्लक असेल स्पेल मधला. समर्थनगरचे सर्व रहिवासी हे अनिकेतच्या बॅटचा अनुभव घेत आहेत. काय अजिंक्य काय बॅटिंग करतोय. इथे मात्र पाहायला लागेल नो बॉल असेल का. इथे मात्र पंच सांगतायत की हा बॉल नो असेल, कमरेच्या वरती बॉल, त्याच्यामुळे हा नो दंडित केला जातोय. नो बॉल करार केला. पंचावर जास्त प्रेशर टाकू नका प्लीज, पंचांवर जास्त प्रेशर टाकू नका. फायनलची मॅच धावसंख्या धावफलकावर 42 धावा धावफलकावर लागले. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण कुशल मुवमेंट आहे. फायनल हे बघा, हे चेहरे बघा, आमच्या लहान लहान मुलं बघा, चेहरे बघा. हो हे असले प्रसंग असणं गरजेचं आहे. तिकडे IPL चालू आहे आणि इकडे मात्र समर्थ प्रीमियर लीग चालू आहे आणि जास्त हे प्रेक्षकाने नो बॉल अजून एकदा नो बॉल पाहायला भेटतो.
चला पंचांचा आतापर्यंत तुम्ही ऐकत आलात आणि शेवटच्या मुवमेंटला असं करू नका. पंच दोन्ही सांगतात की बॉल नो असेल. IPL बघणं कुणाला अजून एक नो बॉल, अजून एक नो बॉल, अजून एक सफल नो बॉल येतोय. ज्या अगोदर जेपी एक संयमी गोलंदाज होता आता दिशा भरकटतो. 44 धावा धावपल लागले. खराब गोलंदाजी जेपी यांची. आणि इथे मात्र 44 धावा धावपल करायला लागले. आता मात्र 44 धावा धावपलवर जाऊन पोहोचले. आता मात्र शेवटची हे राहिली असतील बाकी. 44 कुशल मुवमेंट आहे. चांगली बॅटिंग अजिंक्यच्या हातात राहिले. चांगल्या धावा अजिंक्यने देखील केल्या. 10 बॉल फेस केले. 18 धावा कुठले सरासरी जास्त गाठल्या फलंदाजी. सकाळपासून पाहिलं तर एकटा वन बाय आर्मी म्हणायला हरकत नाही. हर्ष गोलंदाज इतर अजून एक फटका चांगला स्ट्राईक मात्र आता स्वतः कॅप्टन तिथे स्ट्राईक राहणार आहे. आणि 45 धावा मी म्हटलं होतं की रेड किंग्स संघासमोर 45 किंवा 50 धावा ठेवणं गरजेचं आहे आणि ते आता मात्र ठेवले त्या संघाने. इथे मात्र फटका चांगला. इथे मात्र रोहित संघाने पाहताना 2 धावा पूर्ण करतील का. आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 47 धावा 47 धावा. फक्त एक विकेट आतापर्यंत माघारी परतलाय आणि 2 बॉल इथे मध्ये हर्षने आपल्या गोलंदाज टाकलेत. येणारी 4 बॉल सगळे शिल्लक असतील. या 4 बॉल मध्ये मात्र गोलंदाजाला दंडित केले जाते का पाहायचं आहे. आणि स्टेप आउट झाले असं सांगतो. नो बॉल नसेल आणि इथे मात्र अजून एक गॉड येतो. 3 धावाचा स्केल शिल्लक असेल या इनिंग मधला. नो बॉल फटका तिथे मात्र चांगला फेकी होईल आणि मात्र स्ट्राईक आता अजिंक्यकडे राहिले. 49 धाव संख्येवर. आता मात्र अजिंक्य स्ट्राईकवर. इथे फटका चांगला निघाला आणि बॉल थांबणार नाहीये. आणि त्या चिमुकल्याने बॉल अडवला कुशल मुवमेंटला. त्याच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. कुशल मुवमेंटला तिने बॉल अडवलाय आणि 3 धावा स्कोर कार्डवर ऍड केले जाईल. 52 झाला. 52 झाले. स्कोर हाय स्कोर आहे मात्र ठेवलाय. व्हाईट टायगर वाघासारखा लढतो हा खेळ आणि तसंच नाव ठेवलंय व्हाईट फायटर. कॅप्टनने झुंज द्यावी लागते कारण की हेच आहे. अंधार पडलाय त्याच्यानंतर लाईटीचा प्रकार चांगला पाहायला भेटेल. तिथे मात्र क्षेत्ररक्षण अजून एकदा खराब होताना पाहायला भेटेल. थोडंसं पांडी आउटफील्डला अंधार असल्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षण थोडं अडचण येते. आणि 54 धावा सर्वात हाय स्कोर झालाय. 54 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल या स्पेल मधला. शेवटचा बॉल आणि मात्र स्ट्राईक वर होता कॅप्टन स्वतः निखिल. ऑन साइड ला क्लिक केले. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेणार आणि तो मात्र 2 धावा घ्यायचे परंतु एकाच धावावर समाधान म्हणावं लागतंय. धावा झाल्या 55 सर्वात हायेस्ट आणि 56 धावांचं इथं टार्गेट सेट करायचं आहे रेड किंग्स संघाला. चोवीस बॉल आणि इथे धावा करायचे आहेत म्हणजे 55 धावा धावफलकावर करायचे आहेत. 56 56 धावा इथे मात्र करायचे आहेत. समोर आहे जेपी ज्यांनी खराब गुणजोडी केली आता संघासाठी करायचे. शेवट मुवमेंट मेगा फायनल
यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस व्हावा गोड आणि शेवटचा दिवस चांगला होताना पाहायला भेटतोय. मॅच सुरुवात होते. धावा करायचे 56. फायनल जिंकण्यासाठी दोन्ही गोलंदाज तयार झाला. इथे सज्ज होतोय. पहिलाच बॉल इथे मात्र नशिबाने साथ दिली आहे. व्हाईट फायटर संघाला धावा गेल्या असत्या 4 परंतु अडले आहेत. इथे मात्र उसळी घेणार बॉल. ध्रुव अच्छा ध्रुव रनर आहे. ध्रुव आज मग धावतोच आहे जास्त. सकाळपासून सगळ्यांचा रन धावतो. त्यामध्ये जरा बाजूला 1 मिनिट. फटका ऑन साइड ला. तर कर्णधार पुढची चूक करणार नाही आणि कर्णधारला माहित आहे चुका करून चालणार नाहीत. आणि इथं मात्र पाच धावा धावफल करावं लागले. फिल्डिंग आता मला व्हाईट टायगर संघाकडून फिल्डिंग मात्र केली जाते. चार बॉल आणि 8 धावा आतापर्यंत फेकले. इथे मात्र ऑन साइडला फटका. ज्या अगोदर अजिंक्यने तशी बॅटिंग केली ती ऑन साइडला तशीच बॅटिंग पाहायला भेटते. इथे मात्र जस्टच्या बॅट मधून पाहायला भेटते. ऑन साइडला एकदम एक धाव इथं कंप्लीट केली. दुसरी धाव घेणार का? 12 धावा. चौदा धावा धाव फलकावर लागलेत आणि येणारे आता मात्र बॉल असेल 18 बॉल आणि 18 बॉल धावा कराव्या लागतील. छप्पन धावा करायचे. इथं मात्र 18 बॉल आणि 18 बॉलचा खेळ शिल्लक असताना इथं मात्र 42 धावा करायचे. धाव फलकावर 42 धावा लावायचे. एखादा गोलंदाज कमाली करेल काय? कारण सकाळपासून व्हाईट फायटर आणि रेड किंग्स या दोन्ही संघामध्ये अतिशय चांगली मॅच रंगताना पाहायला भेटले. आणि मगाशी देखील म्हटलं होतं की आमच्या शेजारी स्वतः जेपी होता सांगत होता की आमच्या समोर व्हाईट टायगर टीम नको फायनलला आणि शेवटी ती झाली. 16 धावा. इथे मात्र संधी निर्माण झाली होती. थोडासा बंबल उडाला आणि 2 धावा इथे मात्र ध्रुवने वेगाने धाव पूर्ण केली आहे. आणि इथे मात्र फलंदाज ध्रुव सकाळपासून धावतोय. एनर्जी संपली आहे आणि आता मात्र फलंदाज इथे मात्र बाद होईल. ध्रुवसाठी एक वैशिष्ट्य राहिलंय की सर्वांचा रनर राहिलाय सकाळपासून आणि तो धावतोय सकाळपासून. आणि बरोबर स्वतः थकलाय सांगतोय मी थकलो आणि तो मात्र विकेटची सॅक्रिफाईस केली जाते. 16 बॉल 38 धावा. 16 बॉल आणि 38 धावा इथे मात्र करायचे. इथे बरोबर लॉक केलाय. पंचाला तिथे बॉल आढळलाय. इथे मात्र नशिबादा येईल का चौका? आणि बॉल आता मात्र 7. सकाळपासून 7 दिली होती रेड किंग्सच्या संघाला आणि आता मात्र पाठी बॉल दिसत नसल्यामुळे किती धावले सांगायचे? धावले किती? 3 धावले. 3. आणि इथं मात्र डिक्लेअर
आणि स्कोर कार्डवर 6 धावा इथे ऍड केल्या जातील. 27 धावा धावफलकावर लागले. 27 धावा धावफलकावर 14 बॉल आणि 29 धावांचं लक्ष टार्गेट सेट करायचं. प्रत्येक बॉल डॉट काढावा लागेल. यावेळेस अंधार बनले आहे त्यामध्ये बॉल दिसत नाहीये. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 29 धावा. समोर ब्लू रायडर संघ आहे, ब्लू किंग संघ, रेड किंग संघ तो ऐकणारा नाहीये, कारण की अनेक मॅच त्याला जिद्दीने जिंकायचे तेच सांगताना पाहायला भेटतंय. इथं मात्र वेगळे धावत आले. इथं मात्र 1 धावा कंप्लीट केले, म्हणजे 1 धावा. 30 धावा धावायला लागलेत आणि ओव्हर संपली आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि 12 बॉल धावा करायचे आहेत. त्या म्हणजे 26 26 धावा 26 धावा. 12 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. 26 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 26 धावा. इथे फटका फसला नाहीये. इथे नशिबाने दिले 7 आणि येते 4 धावा. मॅच हाय व्होल्टेज. बॉलला सोडून टाकला इकडे. जसं वाटलं की बॉल जाईल बाहेर, पण नशिबाचा रेड किंग्स यासाठीच म्हटलंय. नशिबच घेऊन आले त्या जणू हेच पाहायचं आहे. चौतीस धावा. समीकरण बदलत चाललंय. 11 बॉल 22. इथे मात्र 7 देते नशिबाची रेड किंग्स या संघाला. आणि बघा धाव भेटणार नाही. धाव भेटणार नाही. 4 धावा आले आहेत, परंतु आता धाव भेटणार नाही. अजिंक्य तिथे मात्र आहे. तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण. स्वतः कॅप्टन. चांगली फिल्डिंग. 36 धावा धावफलकावर जाऊन पोचले. 9 बॉल आणि 20 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र क्षेत्ररक्षण चप्पल करण्याची गरज आहे. आणि मात्र अजून 2 धावा आणि 38 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतात. म्हणजे येणारे बॉल असतील 8 बॉल मध्ये करायचे 18 धावा. एक धावा आणि इथे मात्र फलंदाजी मात्र बाद होईल. जर्सी क्रमांक 10 फलंदाज आऊट होईल, कारण की बॅटचा फ्लो उचललाय. त्यामुळे नॉन स्ट्राईकचा प्लेअर टोटल क्रीज मध्ये सुरक्षित होता, त्यामुळे हा फलंदाज बाद होईल. इथं वेगाने बॉल आणि मात्र फलंदाज असेल बाद आणि इथं संधी मात्र झाली आहे. आता मात्र 6 बॉल आणि 17 धावांची गरज. 6 बॉल आणि 17 धावा. कुशल मुवमेंट. मेगा फायनलची मॅच कशी असावी. समर्थनगर प्रीमियर लीग 2025 आणि 25 मध्ये तशी स्पर्धा तुम्हाला रंगताना पाहायला भेटते. 6 बॉल आणि धावा करायच्या 17 धावा. 6 बॉल आणि 17 धावांची गरज. स्वतः कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळेल मैदान उतरताना. आणि मात्र चिक्कू गोलीसाठी दाखल झालाय. विश्वास ठेवलाय कारण कॅप्टनने, तो विश्वास सार्थक ठरायचा आहे. 6 बॉल आणि 17 धावा. पहिला बॉल फेकेल. इथे मात्र स्वाग ओव्हर आहे, शेवटची ओव्हर. इथे मात्र गणू फटका चांगला आणि मात्र चिक्कूवर पहिलाच प्रहार चढवला जातोय. चेंडू वेगाने, यासाठी चिक्कूला इथे मात्र 4 धावा. चिक्कूला या मोमेंटला अशी गोलंदाजी करणे योग्य ठरणार नाही. समीकरण बदललंय. 15 बॉल आणि 13 धावांची गरज. 5 बॉल आणि 13 धावांची गरज. मात्र 5 बॉल आणि 13 धावांची गरज असताना फायनल मॅच इथे मात्र हाय व्होल्टेज होताना पाहायला भेटतंय.
सकाळपासून अशा मॅच झाल्या आहेत आणि आतापर्यंत होत आहेत फायनलची मॅच दोन्ही संघामध्ये लढताना शेवटचा दुसरा बॉल टाकताना चिक्कू इथे मात्र बॉल वाईट ही ओव्हर महत्वाची होती ती महत्वाची ठरेल का परंतु इथे मध्ये उलट होत आहे कर्णधारांनी बोलत असेल चिक्कूला आणि नंतर पहिल्याच बॉलवर 5 धावा आले चिक्कूच्या 5 बॉल 12 हे ह्या मैदानामध्ये होतात झाले त्या मैदानात आता बरोबर धावा अडवावे लागतील जोश सारखा फलंदाज मैदान अजून थांबलाय म्हणजे बरंच काही होऊ शकतं ऑन साइडला फटका आलाय आणि येतोय 4 धावा जी मॅच कुठे होती ती मॅच जवळ खेचून आणली आहे फलंदाजाने जॉसने मॅच जवळ हातातून निसटली असं म्हणेल कारण की मी म्हटलं होतं रेड किंग संघासमोर तुम्हाला 55 धावा द्यायचे 50 धावा ते ठेवले होता पण अजून तरी धावा किती करणार नशीब घेऊन आलं असं मी म्हणेल कारण की सकाळीच सिद्धिविनायकच्या मंदिराजवळ गेले त्याच्या नवस केला पाया पडले त्यानंतर 6 संघ एक भक्कम संघ बनलाय असं मी म्हणेन 4 बॉल आणि 8 धावा इथे मात्र फटका चांगला आला इथे थ्रो फेकी होईल का खराब थ्रो जी फेकी अजित गेला कीपर नाहीये ते जाणलंय अजिंक्यने त्यामुळे फेकी केली नाही 3 बॉल 7 कुशल सेम मागची सिच्युएशनच्या अगोदरच्या ब्लू आणि रेड मध्ये जी फाईट जमले 3 बॉल आणि 7 धावा मॅच ही ट्रॉफी कोण उचलणार येणारे 3 बॉल एका साइडला व्हाईट टायगर दुसऱ्या साइडला रेड किंग्स ही ट्रॉफी कोण उचलणार येणार 3 बॉल ही सांगेल इथे नो बॉल आलाय आणि 2 धावा आल्या जवळ मॅच विजय होण्यासाठी इथे मात्र धावा करायच्या आहेत त्यामध्ये 3 बॉल आणि 4 धावा 5 पाहिजे तिथे मात्र क्लिक केल्या बॉलला 1 धाव पूर्ण केली आणि जवळ आता मात्र 2 बॉल आणि 4 धावा हा 2 बॉल 4 धावा पाहिजे दोन बॉल आणि 3 धावाची गरज असताना इथे मात्र काउंट ओपन केलं 2 बॉल आणि 3 धावा इथे कुशल मुवमेंट आहे ही ट्रॉफी कोण उचलणार आहे 2025 मध्ये समर्थ प्रीमियर लीग 2025 ह्याचा मानकरी कोण ठरणार आहे येणारे 2 बॉल आणि धावा पाहिजे 3 इथे बॉल 1 धाव पूर्ण केली दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते काय झालंय मैदानात पाहायचंय आणि 3 धावा इथे कंप्लीट आणि विजय संघ ठरलाय रेड्स किंग्स संघ हा ठरलाय फायनल मॅचचा मानकरी अजून मॅच आपण डिसिजन बाकी आहे पेंडिंग डिसिजन आहे बॉल कुठे ट्रॅव्हल झाला पाहायचा आहे आणि तो विन झालाय संघ रेड्स